हॅलो फ्रेंड्स, आज मी कोथिंबीरची वडी बनवते आहे. त्यासाठी मी पावभर कोथिंबीर घेतली आहे आणि ती चांगली धुवून बारीक कापून घेतली आहे. तुम्ही बघू शकता 2 वाटी मी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेते. आपण थोडंसं मसाले टाकायचे. सगळ्यात आधी मी थोडी हिंग टाकते. मसाले तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घेतली मी, एक चम्मच गरम मसाला, धने जीर पावडर, तिखट घेते मी, 2 चम्मच तिखट घेते मी, थोडेसे जिरे टाकते, थोडासा ओवामुळे थोडं पचायला हलकं असतं ते वडी. थोडीशी तीळ टाकते मी इथे, थोडी अद्रक लसूणची पेस्ट. आता मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते. तुम्ही बिया आधीच काढून घ्या लिंबूच्या, म्हणजे ते लागणार नाही असे. तर तुम्ही बघू शकता मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे. आता हे सगळं एकत्र करून छानपैकी मिक्स करूया. तुम्ही बघू शकता हे आता मिक्स झालं आहे सगळं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी घेते. तुम्ही पाहू शकता मी आता अर्धा एक ग्लास पाण्यामध्ये मी हे मिश्रण बरोबर मिक्स करून घेतलं. आता एका ताटात आपण तेल लावून हे मिश्रण काढून घेऊया वाफेसाठी. ताटाला तेल लावून घेतलं. आता हे मिश्रण यामध्ये ओतूया. हे बघा, हे साधारण सेट झालं आहे. ते मी आता कढईत ठेवते. पाणी तापायला आधीच ठेवलं होतं. तर आता त्यामध्ये ठेवूया आपण हे वाफेसाठी. साधारण 15 मिनिटं आपण हे वाफेसाठी ठेवूया झाकून. पाहू शकता तुम्ही ही वडी चांगली स्टीम झाली आहे. तर याला आपण तळून घेऊया. हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा तळलेलं मुलांना छान आवडतं. हे बघा किती सॉफ्ट आणि हे फ्लफी. मी तेल तापवायला ठेवलं आहे. मीडियम आचेवर आपल्याला वडी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती खरपूस तळली जाते ही वडी. तर अशा प्रकारे आपली खुसखुशीत कोथिंबीर वडी झाली आहे. खायला अतिशय रुचकर वाटतं ही. तुम्ही पण अशी बनवू शकता. आणि माझी पद्धत आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.